जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे। या मोठ्या जिल्ह्यातील 100 पदाधिकाऱ्यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केलाय। या गद्दारी केलेल्या खासदारांच्या जिल्ह्यातच मोठा शिंदे गट फुटल्याने सगळीकडे जोरदार चर्चा झालेली असून त्यामुळे आता हे गद्दारी केलेले खासदार आता पुढच्या निवडणुकांमध्ये निवडून कधी येणार आणि लोक यांना मत देणार की नाही अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। नेमकं काय झालंय, नेमकी बातमी कोणती आणि 100 मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने एकच चर्चा झालेली आहे। नेमकं काय झालंय ते आपण बघूया। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच राजकीय महत्त्वाच्या घडामोडींसाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडल्याची चर्चा रंगलेली आहे। शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून एका मोठ्या जिल्ह्यातील सुमारे 150 मोठे पदाधिकारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे। प्रवेशावेळी काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गट ही खरी शिवसेना नाही तर ती आता अमित शहांची शहा राहिली आहे असं घोषवाक्य दिलंय। अशी टीका त्यांनी केली असली तरी या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं असून आगामी महत्त्वाच्या ज्या लोकसभा निवडणुका येणार त्यात भाजपाला आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। कारण मित्रांनो, शिवसेनेचे ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंची फोडले असले तरी त्या जिल्ह्यातील जे अगोदरचे राजकीय विरोधक होते त्यांना हे खासदार नको होते। मात्र शिंदे गटात प्रवेश केल्यापासून अंतर्गत जे राजकारण सुरू झालंय त्यामुळे आता आम्ही या शहासेनेत राहू इच्छित नाही तर आम्ही प्रामाणिकपणे आपापल्या शिवसेनेमध्ये म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत असं म्हणत काही मोठ्या 150 पदाधिकाऱ्यांनी पुढील निवडणुकीत या गद्दार खासदारांना आम्ही त्यांचं राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत जोरदार जाहीर पक्षप्रवेश केलाय। हा प्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडल्याने सांगितले जाते। ठाकरे गटातील वरिष्ठ नेते, जिल्हा समन्वयक, संपर्क प्रमुख आणि अनेक मोठे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मराठवाड्यातील हा झालेला पक्षप्रवेश सोहळा पुढील निवडणुकीच्या विजयाची नांदी असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलंय। मराठवाड्यातील या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंना त्यांची जागा दाखवून ठाकरेंनी मोठा उत्सव साजरा केलाय। यावरून असे दिसते की महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांच्या मनात अजूनही ठाकरेंचं स्थान हे वर्चस्वच राहिलेलं आहे। भारताचा इतिहास पाहिला तरी गद्दारांना कधीच साथ दिलेली नाही। मित्रांनो, त्या प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितलं की गेल्या काही काळापासून स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे, जे सांगतात की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे पण प्रत्यक्षात ते अमित शहा आणि भाजपची शिंदे गट आहे आणि प्रत्येक काही असेल तरी एकनाथ शिंदे दिल्लीलाच विचारायला जातात। त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जे काही सांगत होते ते शिंदे गट काहीच आत्मसात करत नाही असंही त्यांनी सांगितलं। एका मोठ्या पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी राजकारणात आलो। आम्हाला वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे, म्हणूनच आता आम्ही ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटात प्रवेश करणार आहोत। यावेळी काहींनी सांगितले की यापेक्षाही मोठा पक्षप्रवेश सोहळा पुढील महिन्यात होणार असून शिंदे गटातील अनेक मोठे नेते सुद्धा येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेशासाठी मातोश्रीवर रांगाच्या रांगाच लागतील यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदे गट हा अमित शहा यांची शहासेना झाला आहे का की उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्यासाठी अमित शहांनी हा गट निर्माण केल्याचा दावा अनेक मोठे राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलाय? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अमित शहा यांची जी काही शिंदेसेना खरी आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी आहे, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्यक्त व्हा। मित्रांनो, आजकालच्या राजकारणात आपण बघतोय अनेक घोटाळे आणि ह्या घोटाळ्यांमुळे आता शिंदे शहांवर
जनतेचा विश्वास हळूहळू कमी होत चाललाय. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.